नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी आपला विषय आहे मराठी भाषा। आपला आजचा घटक आहे मिठाचा शोध। आता मिठाचा शोध ही जी आपल्या पाठातली ही जी कथा आहे ही काल्पनिक कथा आहे, आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की मीठ हे आपल्याला सर्वांना आवश्यक अशा प्रकारची एक वस्तू आहे की ज्या मिठाशिवाय आपलं जे जेवण असतं हे जेवण अगदी शून्य असतं, आणि प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला मीठ हे आवश्यक असतं। असाच या मिठाचा शोध हा जो पाठ आहे, या पाठाच्या लेखिका आहे अंजली अत्रे। हा पाठ काल्पनिक अशा प्रकारचा हा पाठ आहे आणि या पाठामध्ये त्यांनी या मिठाच्या बाबतीमध्ये एक गमतीदार अशा प्रकारची ही छोटीशी कथा त्यांनी लिहिलेली आहे। तर आपण या मिठाचा शोध या कथेचं वाचन करणार आहोत। प्रथम, मिठाचा शोध। फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे। शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे। त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं। इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे, तीही तशीच अळणी म्हणजे मिठाशिवायच। आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं। या ठिकाणी हे बघा चित्र दाखवलं गेलेलं आहे। या चित्रामध्ये एक झाड आहे आणि झाडामध्ये जे काही हरण आहेत त्या हरण त्या झाडाला येऊन तिथे काही दगड आहेत, ते दगड ते हरणं चाटतायत। अशा प्रकारचं हे चित्र इथे दाखवलं गेलं आहे। आता ही जी कथा लेखिका अंजली अत्रे यांनी जी लिहिली ही कथा काल्पनिक आहे, पण अतिशय मजेशीर अशा प्रकारची ही कथा आहे की आपल्याला माहीत आहे की मानव आणि त्या मानवाचा वंशज आहे तो म्हणजे आदिमानव, की ज्या आदिमानवाला कशाचंच काही माहीत नव्हतं असा हा तो आदिमानव। आणि म्हणून म्हटलं की फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। एवढ्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तो आदिमानव जंगलामध्ये राहत होता, आणि जंगलामध्ये राहत असताना तो जंगलामध्ये जे काही मिळत असायचं तेच खाऊन आपलं तो पोट भरत असायचा। मग त्यामध्ये त्याला कंदमुळं काय किंवा कच्ची फळं काय अशा प्रकारे तो खात असे। त्याला अन्न शिजवून खाणं हे सुद्धा माहीत नव्हतं, कारण अग्नी कसा निर्माण करायचा हे त्याला सुरुवातीला काहीच कळत नव्हतं। दुसऱ्या एका कथेमध्ये अग्नी कसा निर्माण करायचा हे त्यांनी शिकलेला आहे, तो त्या कथेमध्ये ते सांगितलेलं आहे। परंतु इथे मात्र तो कंदमुळं खात होता, आणि या चित्रामध्ये ही जी हरणं दिसतात ती त्या ठिकाणी ते झाड आहे, ते झाडाखाली दगड आहे, ते दगड ती चाटतायत। मग हे हरणं दगड का चाटतात? कारण इथे हा जो आदिमानव दाखवला गेलाय हा तो पाहतोय, तो निरीक्षण करतोय इथे। आता इथे सांगितलं की मिठाशिवाय आपलं जेवण अळणी असतं, आणि त्या काळी तर मीठ म्हणजे काय हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं। मीठ हा शब्दच माहीत नव्हता। मग एक दिवस काय झालं, एके दिवशी असं जंगलामध्ये भटकताना
एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. म्हणजे मागे जे चित्र दाखवले की त्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की जसं या ठिकाणी तो बसलेला आहे, ती हरणं दगड चाटतायत आणि म्हणून काय करतात ती त्या तो बघतोय ते. आणि मग पुढे झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. काय असेल बरं हे? का त्याच्या मनामध्ये काय जागृत झालं? कुतूहल. अरे काहीतरी हे एक वेगळं दिसतंय. आणि त्याला ती जाणून घ्यायची इच्छा निर्माण झालेली त्या ठिकाणी. का ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतायत? आपणही बघूयात का चाटून? आणि त्याला आश्चर्य वाटायला लागलं. आणि ते आश्चर्य तो आता असं करू लागला की आपण सुद्धा हा दगड चाटून बघितलं तर काय होईल बघूया. आणि मग त्याच्या मनात शंका आली आणि लगेच त्या शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले. तर काय, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. काय आवडली? चव. कारण ती एक वेगळ्या प्रकारची चव होती. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. मग जशी हरणं दगड चाटत होती तशाच प्रकारे तो सुद्धा त्या जागी येऊन ती दगडं चाटत होता. तिथे काही आदिमानवाची काही चित्रसुद्धा दाखवलेली आहेत. ही आदिमानवाची सुरुवातीची जी काही अवस्था आहेत ती अवस्थासुद्धा या चित्रांमध्ये दाखवली गेलेली आहे. तो दगड म्हणजे काय? तो दगड म्हणजे काय होतं माहीत आहे तुम्हाला? आता तुम्हाला माहीत आहे का? ते कुणालाच माहीत नव्हतं. तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो. आता हे खनिज मीठ म्हणजे काय? आता आज आपण त्याला सैंधव मीठ म्हणजे म्हणतो किंवा काळं मीठ म्हणत असतो. आणि हे जे सैंधव मीठ, काळं मीठ आहे, हे आपण याला चटपटीमध्ये या मिठाचा वापर केला जातो. कारण ते चवीला चांगलं असतं. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्यानं तुकडे केले. दोन नाही केले, त्याने तुकडे केले. आणि ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले. तो राहत होता कुठे? गुहेमध्ये. आणि म्हणून त्याने तुकडे काय केले? ते आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवलेले आहेत. आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. आणि जेव्हा तो जंगलातून तो कंदमुळं आणायचा आणि तो त्या ठिकाणी येऊन त्या गुहेमध्ये येऊन तो खात असे. मग त्या कंदमुळं खात असतानाच तो काय करायचा? तो थोडा थोडा दगडसुद्धा चाटत होता. त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली होती. कारण तो खारटपणा त्या मिठाचा, त्याच्यामुळे तो अगदी त्याच्या जेवणाला चव आली होती. हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला. आणि काही फळं आपल्याला माहिती आहे, काही फळं अशी आंबट असतात. आणि अशा वेळेला जर असं खारट म्हणजे मीठ जर लावून त्या फळाला खाल्लं तर ते अतिशय चवदार लागत असतं. तसं त्याने फळं खाताना सुद्धा तो दगड चाटू लागला. असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. आणि शेवटी ते तुकडे त्याने आणले होते आणि मग ते संपले. मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले. आता ज्या ठिकाणाहून त्याला ते दगड मिळाले तिथून त्याने आणखीन काही दगड आणले. पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. आता ते पहिले दगड चवदार होते आणि नंतर आणलेल्या दगडाला बिलकुल चव नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव आळणी जेवण खाणं भाग पडू लागलं. आता त्याला त्याला शांतपणे बसून राहावे ना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला. पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. म्हणजे बघा, त्याने ते दगड आणले परंतु ते त्याला मिळालेच नाही. शेवटी त्यांनी त्या दगडाचा खूप शोध घेतलेला आहे. आणि मग त्याच्यापुढे प्रश्न निर्माण झाला, आता काय बरं करावं? असा विचार करताना चालत चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी, म्हणजे जिथे जंगल संपतं अशा जागेवर येऊन ठेपला. म्हणजे काय झालं? ज्या ठिकाणी जंगल संपलं त्या ठिकाणी तो येऊन ठेपलेला आहे. त्या ठिकाणी तो आलेला आहे. कारण तिथे ते जंगल संपलं होतं. पुढे काय झालं?
ते आपण पाहणारच आहोत. या ठिकाणी पूर्वी एक तुम्हाला चित्र दाखवलेली आहे. तुम्ही हे चित्र पाहिलेलं असेल. हे जे दगड दिसतात हे असे मिठाचे हे खडे आहेत. हे सैंधव मीठ आहेत. हे काळं मीठ आहे. दुकानामध्ये आपल्याला मिळू शकतं सहजपणे. आणि हे त्या मिठाचं बारीक बारीक चूर्ण म्हणजे बारीक केलेलं हे मीठ या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता त्याचं जंगल त्या ठिकाणी संपल्यानंतर त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती. त्याला एक वेगळ्या प्रकारची अशा प्रकारे माती दिसलेली आहे. ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलेलं होतं. आता ही जर इथे आपण पाहतोय ही माती आहे आणि मातीच्या इकडे पूर्णपणे पाणीच पाणी आहे. मग हे काय आहे हाही प्रश्न त्याला निर्माण झाला असेल. पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्यच नव्हतं आणि तिथे जाणं त्याला शक्य नव्हतं. त्याला पुन्हा कुतूहल वाटलं. त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं, अरे हे काय आहे. हे सगळं इकडे माती आहे आणि इकडे सगळं पाणीच पाणी आहे. ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता तो अथांग समुद्र. लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे काय होतं ते अथांग अशा प्रकारचा एक समुद्र होता तो. आणि ती वेगळ्या प्रकारची माती आणि समुद्राची असलेली माती. वाळूने भरलेला समुद्राचा किनारा जो या आदी मानवानं प्रथमच पाहिला होता. आणि आपल्याला माहिती आहे की समुद्राचा किनारा हा वाळूने भरलेला असतो. भरती येते, ओहोटी येते, ती वाळू घेऊन जातो, पाण्यामध्ये जाते, परत बाहेर येते. अशा पद्धतीने समुद्राचं जे काही दररोजचं भरती ओहोटीचं जे काही काम असतं ते कार्यसुद्धा सुरू असतं. आणि ह्या आदिमानवाने सुद्धा अशाच प्रकारे हे पाहिलेलं आहे. परंतु त्याने जे पाहिलं ते प्रथमच त्याने पाहिलेलं आहे हे सगळं. आणि मग तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला. आणि काय आश्चर्य बघा, तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यामध्ये गेला. पुन्हा त्याला आश्चर्य वाटू लागलं. ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं. आणि मग तो पाण्यामध्ये जेव्हा उतरला तेव्हा ते पाणी हातापायांना झोंबू लागलं. का माहीत आहे आपल्याला माहीत आहे आता सध्या, पण त्याला हे माहीत होतं का नाही. आदिमानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं. विशेष म्हणजे हे जे पाणी असतं खारट पाणी, जर आपल्याला काही जखम झाली असेल तर त्या ठिकाणी ती जास्तच झोंबतं. तसं त्याचं झालं होतं. कारण आदिमानव हा जंगलात राहत होता आणि जंगलात राहत असताना तो इकडून तिकडे झाडावरून वगैरे असं चालायचा, उड्या मारायचा. आणि त्यामुळे त्याच्या हातापायांना खरचटलेलं होतं. जंगलातले काटेकुटे दगड यामुळे बायांना बऱ्याच जखमासुद्धा झाल्या होत्या. आता जंगलातले काटेकुटे आपल्याला जंगलामध्ये काही अशी सिमेंटचे रस्ते आहेत का? मुळीच नाही. जंगलामध्ये दाट झाडी असेल, काही काटेरी झुडपंसुद्धा असतात आणि ते सगळं जंगलात पडलेलं असतं. पण त्याला ही चप्पल वगैरे काही बूट हे सगळं माहीत आहे का? बिलकुल नाही. का त्याच्या अंगाला वस्त्रसुद्धा नव्हतं. तर तो वस्त्राचा उपयोग कशाचं वस्त्र वापरत होता की त्याच्या अंगालाच तो झाडांची पानं वगैरे सुद्धा लावायचा. अशी प्रकारची परिस्थिती त्याची. जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमा झाल्या होत्या. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं. त्याला आश्चर्य वाटलं. समुद्राचं पाणी त्याला झोंबायला लागलं म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं. नदीचं पाणी त्याला माहीत होतं, परंतु असं पाणी अंगाला कधी त्याच्या झोंबलंच नव्हतं. मग पुन्हा त्यानं काय केलं? मग त्यानं पुन्हा त्यावर विचार केला आणि विचार करायला सुरुवातच केली. त्यानं थोडं पाणी पिऊन पाहिलं. ते पाणी त्याने घेतलं आणि पिऊन पाहिलं. काय आश्चर्य! ती चव त्याला ओळखीची वाटली. त्याला खूप आनंद झाला. कारण का? जे मीठ जो दगड तो चाटत होता त्या चाटलेल्या दगडाची चव आणि ह्या पाण्याची चव ही जवळजवळ त्याला सारखीच वाटली आणि म्हणून त्याला आनंद झाला होता. खनिज मिठाचा जो दगड त्यानं चाटला होता तशी चव या पाण्याची होती आणि म्हणून त्याला तो काय झाला होता? आनंद झाला होता. मग त्यानं विचार केला
काय विचार केला त्याने, जेवण म्हणजे कंदमुळं, ती खाताना मधून मधून हे पाणी प्यायलं तर, तो काय विचार करू लागला की हे जेवण म्हणजे कंदमुळं आहेत, पण ती खाताना मधून मधून जर आपण हे पाणी प्यायलं तर काय होईल. पण ते काही त्याला जमेना. पण हे पाणी कसं घेऊन कसं जायचं, त्याला ते पाणी कुठून आणायचं, आणि ती चव त्याला हवी होती. ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं, आणि ते पाणी जे होतं ते गुहेपर्यंत नेणं त्याला शक्यच नव्हतं. काय बरं करावं. मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली, आणि त्याने मग पुन्हा करायला सुरुवात केली की काय करता येईल आता आपल्याला. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. काय युक्ती सुचली. त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला. समुद्राच्या किनाऱ्यावर त्याने एक खड्डा खोदलेला आहे. त्यात समुद्राचं पाणी साठवलं. मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ होऊ लागली, आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं. मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं. यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली. म्हणजे बघा, त्याने शेवटी डोकं वापरलंच त्याचं, की समुद्राच्या किनारी त्याने खड्डा खोदला, त्याच्यामध्ये ते पाणी साठवलं, आणि मग त्या साठवलेल्या पाण्यामुळे काय झाले, उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली, पाण्यातले क्षार निघून गेले, आणि अशा प्रकारे त्याला ते आदिमानवाला ते आपल्या गुहेमध्ये घेऊन जाता आलं, की जे आपण आज मीठ खातोय ते. त्याचं जेवणसुद्धा मस्त झालं. अशा प्रकारे लेखिका अंजली म्हात्रे यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं ही कथा, छोटीशी कथा, काल्पनिक आहे पण छान आहे, ती लिहिलेली आहे. आता आपण या कथेमध्ये काही प्रश्न दिलेले ते बघूया. इथे काही शब्दसुद्धा दिलेले. ती अळणी, आपण घरामध्ये म्हणतो अळणी बरं का, मग अळणी म्हणजे मिठाशिवाय बनवलेले आणि चव नसलेलं. मग अळणी असलेलं आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो. कुतूहल, उत्सुकता, आपण एखादी गोष्ट जर आपल्याला पाहायची असेल, त्याला आपण हे मला बघायचे मला दाखव ना, त्याला एक उत्सुकता असते. म्हणजे इथे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छाशक्ती. युक्ती म्हणजे कल्पना. अशा प्रकारचे काही नवीन शब्द इथे आलेले आहेत. आणि या पाठाशिवाय जसं मिठागर म्हटलं, काय हे मिठागर दिसतं इथे. या ठिकाणी समुद्राचं पाणी साठवलं जातं, खाडीचं मिठागर म्हणतात त्या ठिकाणी त्याला, आणि मग ते मीठ गोळा केलं जातं. अशा प्रकारे आपण या चित्रामध्ये बघू शकतो. आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न बघा. पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे. आता पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत होता, कारण तो आदिमानव होता, म्हणजे तो जंगलात गुहेमध्ये राहत होता. आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले होते. आदिमानवाने कशाचं निरीक्षण केलं होतं. दगड चाटतानाचे निरीक्षण केले होते, की ती हरणं झाडाखाली येतात आणि ती दगड चाटतात, त्याचं निरीक्षण केलेलं होतं. खनिज मिठाला आपण काय म्हणतो, सैंधव मीठ किंवा सैंधव. माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले. माणसाने समुद्राचे पाणी एक खड्डा खणला आणि त्यामध्ये ते पाणी साठवलं. अशा प्रकारे एका वाक्यात तुम्हाला प्रश्नांची उत्तरं होती. आदिमानवाने दगड चाटून पाहिला. का चाटून पाहिला सांगा. तर या संदर्भात तुम्ही सांगू शकता. समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले. का झोंबू लागले. समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला. का खणला. आता ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहे. पण तरीसुद्धा मी सांगतोय की आदिमानवाने दगड चाटून पाहिला, कारण त्या हरणं रोज ती दगड चाटत होती, आणि म्हणून त्यानेसुद्धा तो दगड चाटून पाहिला. कारण जेव्हा त्याने तो दगड चाटला तेव्हा त्याला एक वेगळ्या प्रकारची चव जाणवली. असं एक त्याच्यामागचं कारण आहे. नंतर दुसरं, समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना का झोंबू लागले. कारण आदिमानव जंगलात राहत होता, त्याचे हातपाय खरचटलेले होते, आणि हातपाय खरचटलेले असल्यामुळे समुद्राचं पाणी हे खारट असतं, आणि खारट असल्यामुळे त्याच्या हातापायांना ते पाणी झोंबत होतं. समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला. का खणला होता. कारण त्याला ते पाणी कसं घेऊन जायचं हा प्रश्न निर्माण झाला होता, आणि म्हणून त्या आदिमानवाने तो खड्डा खणला होता. त्याच्यामध्ये पाणी साठवलं जात होतं,
आणि साठवलेलं पाणी हे शेवटी त्याला त्या पाण्याची वाफ झाली आणि नंतर मग ते पाणी मातीच्या रूपाने मिठाच्या रूपाने तो आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला होता. आता इकडे काही आपले अनुभव असतात, कच्चे खाल्लेले पदार्थ, भाजून खाल्लेले पदार्थ आणि शिजून खाल्लेले पदार्थ. हे तुम्ही सांगू शकता. त्याचा तक्ता तुम्ही तयार करायचा आहे. मी काही तयार दिलेले आहे. कच्चे खाल्लेले पदार्थ समजा काकडी आहे, कलिंगड आहे, संत्री आहे. भाजून खाल्लेले पदार्थ पापड आहे, शेंगदाणे आहे, भाकरी चपाती आहे. शिजून खाल्लेले पदार्थामध्ये भाज्या आपण शिजूनच खातो. उसळी, फळभाज्या असतात त्याही शिजून खातो. तर अशा प्रकारे आपण फळे, कच्चे खाल्लेले पदार्थामध्ये आपण फळे आहेत, भाजून खाल्लेल्यामध्ये चणे आहेत आणखी, आणि शिजून खाल्लेल्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या. हा अनुभव आपण प्रत्यक्षात रोजच घेत असतो. याची आणखीन यादी तुम्ही तयार करायची आहे. काही समानार्थी शब्द दिलेत इथे थोडेसे. काही जंगलला समानार्थी शब्द वन, झाड, वृक्ष, लांब दूर, दिवस दिन, समुद्र, सागर, पाणी, जल. अशा प्रकारचे काही शब्दसुद्धा तुम्ही या पाठातले काही शब्दसुद्धा शोधायचे आहेत. आणखी आले तर निरीक्षण करणे, कुतूहल वाटणे, अंगाला झोंबणे याचं वाक्यात उपयोग करायचा आहे. निरीक्षण करणे एक वाक्य दिले, त्याचं वाक्यात उपयोग. आज सर्वांनी बागेतील प्राण्यांचे निरीक्षण केले. कुतूहल वाटणे याचं वाक्य बनवायचं आहे आपल्याला. बागेत एक मोठा हत्ती पाहून सर्वांना कुतूहल वाटते. अंगाला झोंबणे, पहाटेचा वारा अंगाला झोंबत होता. तर अशा प्रकारे इथे आपण शब्द पाहिलेले आहेत. नंतर मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा. त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा. आता इथे असाच एक शब्द आहे, जसं आपण म्हणतो की आता इथे जागणे, जखम, महाग, खडा. आता मीठ हा शब्द जो आहे ना इथे, मिठाला जागणे, मिठाला जागणे. नंतर मीठ जखम, जखमीवर मीठ चोळणे, जखमीवर मीठ चोळणे. मीठ आणि खडा आणि मीठ आणि महाग, मीठ आणि खडा आणि मीठ आणि महाग. म्हणजे दोन वाक्प्रचार इथे तयार झालेले आहेत आपले. जसं मिठाला जागणे हा जो आहे की म्हणजे जे काही आपण दिलेलं असतं कोणाला आणि त्याची परतफेड जेव्हा करण्याची वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीने ती केलेली असते. म्हणजे मिठाला जागणे, केलेल्या कामाला. नंतर जखम, मीठ जखमेवर, म्हणजे काही एखाद्याला शांत करायचं आहे, भांडणं झाली, मग थोडं ते शांत करण्यासाठी त्याच्यात म्हणजे किंवा तो दुःखी आहे अशा वेळेला त्याच्या जखमीवर मीठ चोळायचं, म्हणजे ते त्याला आधार द्यायचा, असा एक भाग आहे. म्हणजे अशा प्रकारे या एक एक शब्द घेऊन इथे वाक्प्रचार तयार होतो आणि त्याचं वाक्यसुद्धा आपण करू शकता. कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती मिळवायची. तुम्हाला मागाशी जो तक्ता दाखवलेला होता त्या तक्त्यामध्ये जे काही पदार्थ आहेत, जसं काकडी, गाजर, मुळा, बीट, फळे अशा प्रकारचे अनेक पदार्थ कच्चे खाऊ शकतो. कच्चे खाणं अधिक चांगलं आहे, त्याची आपण माहिती लिहायची आहे. आणि याशिवाय आणखीन जे काही पदार्थ आहेत त्यांचीसुद्धा आपण माहिती लिहू शकता. आता इथे निमंत्रण पत्रिका एक. पाळंदूरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गावकऱ्यांना निमंत्रण दिले. ग्रामपंचायत कार्यालयाजवळच्या सूचना फलकावर चौथीच्या मुलांनी काय लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचा. जाहीर निमंत्रण. पाळंदूरमधील सर्व लोकांसाठी दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस या उपक्रमांतर्गत प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू व भेटकार्डे, रेखाटलेले तक्ते, मातीकाम, चित्रे आणि शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या व फळे यांची प्रदर्शनी भरवली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखणीवरून विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते श्री बालसू नागोटी आणि श्रीमती सुवर्णाताई गजभिये उपस्थित राहणार आहेत. ते कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील. तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवा ही विनंती. शनिवार दिनांक
आणि ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर. प्रदर्शनाची वेळ 10:30 ते 5:30, प्रात्यक्षिक 11:30 ते 1:30. खास आमंत्रण गेल्या वर्षी या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे. आपले सर्व विद्यार्थी इयत्ता 4थीची प्रशाळा पाळंदूर. अशा प्रकारे ही एक निमंत्रण पत्रिका आपण सुद्धा आपल्या शाळेच्या स्तरावर तयार करू शकतो. कारण इथे आपण सध्या तरी आपण आपल्या शाळेचं जे नाव आहे तेच फक्त बदलायचं आहे, दिनांक टाकू शकतो, अशी पण करता येईल. किंवा तुमच्या मनाने सुद्धा आपण काही वाक्य याच्यामध्ये इथे प्रदर्शन भरलेलं आहे. तुम्ही आणखी काही वार्षिक क्रीडा महोत्सव किंवा काही पण त्याच्यात निमंत्रण देऊ शकता. आता हे निमंत्रण कोणी दिलं होतं? विद्यार्थ्यांनी. कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं? त्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या होत्या, त्याचं प्रदर्शन भरवलं होतं. कार्यक्रमासाठी पाहुणे कुठून येणार होते? तर पाहुणे जे होते ते विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते होते. या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असं का म्हटलं होतं? कारण ते सर्वांसाठी होतं. असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल का? ते कशावरून समजले? तर त्या ठिकाणी खास आकर्षण गेल्या वर्षीच्या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे ह्या याच्यावर समजलं. आणि अशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये एक प्रदर्शन भरू शकता आणि आपल्या शिक्षकांबरोबर तुम्ही चर्चा करू शकता. तुमचे ज्या ठिकाणी शाळा असेल त्या शाळेमध्ये आपल्या त्या ठिकाणी जे ग्रामस्थ असतात, जे गावकरी असतील, त्यांनासुद्धा तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला बोलवू शकता. तर अशा पद्धतीने आपण हा पाठ या ठिकाणी बऱ्याचपैकी समजून घेतलेला आहे. आणि या पाठाशिवाय काही इतरही हे भाग आहे तो सुद्धा आपण यातला स्वाध्याय म्हणून पाहिलेला आहे. आता इथे सुद्धा बघा, इथे या पाठाच्या संदर्भातच एक प्रदर्शन दाखवलं गेलेलं आहे. या प्रदर्शनाखालील खालील प्रसंगाचे मध्ये मुले काय बोलत आहेत याची कल्पना करून उत्तरे लिहा. गरज वाटल्यास शिक्षकांशी चर्चा करा. प्रदर्शन पाहून आलेली रत्ना तिच्या आजीला प्रदर्शनाविषयी काय सांगते आहे? प्रदर्शन सुरू झाल्यावर तासाभराने खूप गर्दी झाली. काही लोक मध्येच घुसू लागले. त्यांनी रांगेत येऊन प्रदर्शन पाहावे म्हणून राकेश सूचना देतोय. सविता प्रमुख पाहुण्यांना प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी विनंती करते आहे. कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रात्यक्षिकांच्या वेळी सुवर्णाताईंनी मुलांना 6-6चे गट करायला सूचना केली. हा सगळा कार्यक्रम आहे त्या ठिकाणचा. आणि त्या ठिकाणी या सूचना या कार्यक्रमाच्या संदर्भात ही चित्ररूपाची एक प्रकारे प्रत्येक चित्रामध्ये हा वेगळ्या प्रकारचा प्रसंग हा दाखवला गेलेला आहे. आणि कोण काय ही रत्ना आहे ती काय सांगते आजीला ते इथे दाखवलं गेलेलं आहे. नंतर ही पाहुणे आहेत, पाहुण्यांना विनंती केली जाते. अशा पद्धतीने हा एक भाग आपल्याला आहे. याची सुद्धा आपण या चित्रावरून उत्तरं लिहायची आहेत. प्रथम हा सगळा जो पाठ आहे आपला, तो पाठाचं वाचन करा, मनन करा आणि यात काही जे भाग दिलेत त्याची उत्तरं सोडवा. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.